वार्तांकन रोखठोक बातमी। टाळ मृदंगाच्या गजरात माऊली माऊली रामकृष्ण हरी अभंगाच्या टाळ गजरात पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारी सोहळा करता लाखो भाविक पंढरपूरकडे प्रस्थान झाले। गणगण गणात बोतीच्या अखंड जयघोषात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे सोलापूर जिल्ह्यात 57वे वर्ष असून 700हून अधिक वारकरी ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा संदेश देत सोहळ्यात सहभागी झाले। धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी मार्गक्रमण करत पालखीचं शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी सोमवारी जिल्ह्यातील सोलापूर तुळजापूर महामार्गावरील होनसळ फाटा उळे इथं आगमन झालं। यावेळी पोलीस व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखीचं मोठ्या आदरानं स्वागत करण्यात आले। जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सोलापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उत्तर सोलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पालखीचं स्वागत केले। पालखीच्या स्वागतावेळी सोलापूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, उत्तर पंचायत समिती सभापती तेजस्विनी बोराडे, उत्तरचे गट विकास अधिकारी राजाराम बोंग, दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे, गट विकास अधिकारी मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, माजी सभापती संध्याराणी पवार, उळेचे ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, तलाठी समाधान काळे संजय पवार, विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, सरपंच यशपाल वाडकर, साजन शेख अमोल बोराडे, उपसभापती वर्षा पटणे, दक्षिण आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यात प्रसाद स्वागतानंतर शेगावी राणा श्री गजानन महाराज पालखीचा उळे इथं मुक्काम असणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।